पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्या सोबत मोखाड्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि युवा सेना जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केलाय। मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निकम यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालघरमधील स्थानिक राजकारणात काही गोष्टींमुळे प्रकाश निकम हे नाराज होते। विशेषतः बंडखोरी करताना पक्षासोबतच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने निकम नाराज असल्याचे सांगितलं जात आहे आणि याच नाराजीमुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। पालघर जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय फोडाफोडीला वेग आलाय। शिवसेना शिंदे गट मधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम, पौर्णिमा धोडी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर, सरावलीचे सरपंच आनंद धोडी, शिरगावचे सरपंच घनश्याम मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुधीर ओझरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काल 21 ऑगस्ट रोजी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला। तर आगामी काळात या पक्ष प्रवेशाचे राजकीय परिणाम काय असतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।